सर, आज पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग आहे. काय काय अपेक्षा आहे, काय काय निर्णय होतील? एकूण 35,000 अर्ज नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकरता आलेले फार मोठा उत्साह आहे. गावागावात आढावा बैठका, मेळावे, संकल्प सभा या संपन्न होत आहे आणि या प्रक्रियेच्या सोबतच प्रत्येक जिल्ह्याला एक वरिष्ठ निरीक्षक जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत असे निरीक्षक आहेत आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी देखील निरीक्षक नियुक्त करण्यात आलेले आहे। या सर्व निरीक्षकांनी जाऊन जिल्ह्यांमध्ये मुलाखतीची प्रक्रिया, जिल्हा पार्लमेंटरी बोर्डच्या बैठका अशी सर्व प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर आम्ही शेवटच्या दिवशीची वाट न बघता फार आधी 12 तारखेलाच आमचं राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड आहे। आज महाराष्ट्रभरातल्या सर्व जिल्ह्यांवर चर्चा होईल आणि चर्चा ही उद्यापर्यंत देखील ही जाऊ शकते, कारण सर्व जिल्हे आज कदाचित होणार नाही। त्यामुळे मोठी एक प्रक्रिया राबवून आणि कुठेही कुठल्याही भागात कुठल्याही प्रकारचा वाद, तंटा किंवा इतर काही गोष्टी नव्हता, सर्वसमावेशक अशा धोरणाच्या अनुषंगानं सत्तेचं विकेंद्रीकरण हे पंचायत राज प्रणालीतच नव्हे तर तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्ये देखील जबाबदारी सुनिश्चित करून एक पारदर्शक पद्धत ही अवलंबण्यात येत आहे आणि आज या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आढावा हा घेण्यात येईल आणि पुढील सूचना देण्यात येतील। खरं तर आज स्पष्टता होईल प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणाची युती करायची, आघाडी करायची। जर मनसेचा काही प्रस्ताव आला तर त्यावरती तुमची भूमिका काय असेल? आम्ही इंडिया अलायन्सच्या अनुषंगानं आघाडीशी चर्चा करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्या ठिकाणी काही इतर जे घटक पक्ष आहेत यांच्यासोबत देखील चर्चा ही त्या ठिकाणी होऊ शकते। मात्र अद्यापपर्यंत इतर काही स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक काही आघाड्या ज्या आहेत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे। मनसेच्या अनुषंगानं अद्यापपर्यंत कोणता प्रस्ताव नाही। बऱ्याच ठिकाणी आम्ही स्वबळावर देखील लढण्याच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। त्यामुळे एकंदरीत आज संध्याकाळपर्यंत या सर्व गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होतील। मात्र सर्वाधिक जागा ह्या लढवण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष कूच करत आहे हे मी आपल्याला निदर्शनास आणतो। स्थानिक स्तरावरती भाजपला हरवण्याकरता सर्वच छोटे मोठे पक्ष जे आहेत ते एकत्रित येताना पाहायला मिळतात। कणकवलीमध्ये देखील तशीच परिस्थिती होते। भाजपला हरवण्याकरता शिंदेची शिवसेना ठाकरेंना गळ घालताना पाहायला मिळत आहेत आणि काँग्रेसला देखील तिथे एकत्रित घेताना पाहायला मिळतात। अशात तुम्ही निर्णय घेणार आहात का भाजपला हरवण्याकरता सगळे एकत्रित पक्ष स्थानिक स्तरावरती? आम्ही आमच्या विचारधारेवर अढळ स्वरूपामध्ये उभे आहोत। आम्हाला सत्तेशी देणं घेणं नाही। काँग्रेस हा विचार आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या विरोधात आम्ही आहोत। त्यामुळे ही लढाई विचारांची लढाई आहे, ही सत्तेची लढाई नाही आणि या लढाईला आम्ही कुठल्याच प्रकारे इतर काही गोष्टी ज्या त्याची तडजोड न करता आम्ही समोर जाणार आहोत। स्वबळाचा नारा सुद्धा देणार आहोत। मुंबईच्या बाबतीत तशा पद्धतीची काही घोषणा होणं किंवा चाचपणी सुरू आहे का? मुंबईच्या महानगरपालिका निवडणुका अजून घोषित झाल्या नाही। काल कुठे आरक्षण निघालेले आहेत। त्यामुळे एकदा अर्जाची प्रक्रिया, निवडणूक प्रक्रिया पुढे झाल्यानंतर याच्यावर बोलणं हे उचित ठरेल। मी आपल्याला काही वेगवेगळे जे निर्णय आज घ्यायचे त्या अनुषंगाने या ठिकाणी मी वक्तव्य केलेलं आहे। बोर्ड की बैठक है कि कौन-कौन मुद्दों पर जो है आज चर्चा होने वाली है? जो सारी प्रक्रिया 300 जो नगरपालिका और नगर पंचायत की है उसके लिए नामांकन लोगों के आना, उन्होंने जो अर्ज किए थे उसकी स्क्रूटिनी, उनके इंटरव्यू और जिला पार्लियामेंट्री बोर्ड की तरफ से आज सारा जो प्रपोजल है आज हर जिले का आने वाला है और उनके साथ आज हर जिले की अलग अलग स्टेट पार्लियामेंट्री बोर्ड में उस पर चर्चा और फैसला होगा। काँग्रेस आणि आरजेडीचं जे गठबंधन आहे ते कुठेतरी हरते, अशा पद्धतीचे एक्झिट पोल समोर येतात। आता मतदान झालेलं आहे, एक्झिट पोल्सवर कुठल्याही प्रकारचा विश्वास हा आता जनतेचाही राहिलेला नाही। 2 दिवस आहे, 2 दिवसात बघू। निवडणूक आयोगाचा लहरीपणाही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, मतदार यादीतली धांदली आपल्या समोर आहे, ईव्हीएम वरचा जो प्रश्न आहे तो आपल्या ठिकाणी अजूनही कायम आहे। अशा परिस्थितीत निवडणुकीला सामोरं गेलोय, जनतेवर विश्वास आहे आणि जनता निश्चित यावेळेस भारतीय जनता पक्षाला दूर ठेवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आहे। सर, दिल्लीमध्ये जो बॉम्ब हल्ला झालेला आहे त्या संदर्भात अद्याप देखील अधिकृतरित्या केंद्रीय गृहमंत्र्यांकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। कुठेतरी हे प्रकरण दडवण्याचा प्रयत्न होतोय। असा प्रयत्न होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे। मात्र या पहिले पहलगाम
चे अतिरेकी कुठून आले, कुठे गेले माहीत नाही. पुलवामाचा स्फोट झाला, ते स्फोटकं कसे आले, ती सिमो काय होती ते माहीत नाही. आणि आता या धर्तीवर त्याच स्वरूपामध्ये या बॉम्बस्फोटचा तपास जाऊ नये ही एक भारताचा नागरिक या नात्यानं आमच्या सर्व नागरिकांच्या वतीनं ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे.